आज आपण पाहणार आहोत की ज्ञानेश्वरी ही सांगितली ज्ञानोबरायांनी, पण ह्याचं लेखन कोणी केलं याचा आपण आज इतिहास पाहणार आहोत। ज्यावेळी ज्ञानोबराय हे त्यांच्या चारी भावंडांसोबत वारीला चालले होते, त्यावेळी त्यांना नेवाशे गावामधून जाताना एक प्रेत यात्रा दिसते। आणि पूर्वी अशी प्रथा होती की नवरा गेल्यानंतर त्याच्या पत्नीने सती जायचं, तर त्या प्रेताची पत्नी ही अगदी नव्या नवरीसारखी सजून आलेली असते। ज्ञानोबराय दिसतात, तेवेळी तिच्या मनात विचार येतो की आपण तसंही मरणारच आहोत, मग आपण संतांचं दर्शन घेऊन मरूयात। ती ज्ञानोबरायांसमोर जाते आणि ज्ञानोबरायांच्या पाया पडते। ज्ञानोबरायांच्या पाया पडल्यानंतर ज्ञानोबराय तिला आशीर्वाद देतात की सौभाग्यवती भव। ती स्त्री हसते, त्यावेळी ज्ञानोबराय म्हणतात काय झालं, तू का हसतेस? तर ती म्हणते की माऊली, आताच माझा नवरा मरण पावलाय, मग तुम्ही मला असा आशीर्वाद कसा काय दिला? ज्ञानोबराय म्हणतात हे बघ, माझा शब्द कधी खोटा ठरत नाही। मग ज्ञानोबराय म्हणतात मला त्या प्रेतापर्यंत घेऊन चल। तर ज्ञानोबरायांना ती स्त्री त्या प्रेतापर्यंत घेऊन जाते। ज्ञानोबराय त्याच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि म्हणतात सच्चिदानंद बाबा उठा। त्यावेळी सच्चिदानंद बाबा हे उठून बसतात। सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो। ते उठल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात की चला आता मी ज्या कामासाठी आलोय त्या कामासाठी जातो, आणि ते वारीला निघणार तेवढं सच्चिदानंद बाबा त्यांना म्हणतात माऊली थांबा, त्यामुळे मला आज जीवनदान मिळालं आहे आणि असंही मी मेलेलोच आहे, त्यामुळं मला जे आता जीवनदान मिळालेलं आहे ते मला ज्यांनी मला जीवनदान दिले म्हणजे तुमच्या चरणी समर्पित करायचंय, तुमचं आयुष्यभर तुमची सेवा करायची आहे। सच्चिदानंद बाबा हे सतत आपल्या ज्ञानोबरायांच्या सेवेसाठी तत्पर राहिले, आणि जी आपली ज्ञानेश्वरी लिहिली ती कोणी लिहिली तर ते म्हणजे सच्चिदानंद बाबा यांनी आपली ज्ञानेश्वरी लिहिली। माऊली आता तुम्हाला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला। रामकृष्ण हरी।